अबकड उपवर्गीकरणाच्या विरोधात सोलापुरात रिपाईचा एल्गार. सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून निदर्शनास सुरुवात करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखालील सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने अबकड उपवर्गीकरणाच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. सोलापूर शहर जिल्ह्यातील कानोकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी कडक उन्हाची पर्वा न करता निदर्शनास उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडण्यात आला. या आंदोलनात महाराष्ट्र कार्यकारिणीतील प्रमुख सदस्य, जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष, शहरातील प्रमुख पदाधिकारी तसेच शहर जिल्ह्यातील कार्यकर्ते, सदस्य आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर निदर्शनाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, के.डी. कांबळे, सुनील सरवगोड, बापू जगताप, नंदू केंगार, आप्पा जाधव, जितेंद्र बनसोडे, सोमनाथ भोसले, विक्रम शेलके, श्यामसुंदर गायकवाड, लक्ष्मण रमधिरे, किरण दाहिजे, तात्या काळे, राजेश उबाळे, अतुल नागटिळक, श्याम धुरी, सुशील सरवदे, शिवम सोनकांबळे, मिलिंद सरतापे, अविनाश मडीखंबे, खंडू सातपुते, विठ्ठल वाघमारे, रामजी गायकवाड, नाना सोनवणे, संतोष पवार, मारुती वाघमारे, दत्ता क्षीरसागर, अमोल कदम, अशोक शिवशरण, जेटी थोर, दावला सुर्वे, दत्ता कांबळे, सचिन शिंदे, विकास सरवदे, विशाल कांबळे, सुगरी जुटीथोर, कुणाल वाघमारे, राहुल गाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राज्य कमिटीची आणि राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखाची संयुक्त बैठक 3 जुलै रोजी कोल्हापूर येथील शाहू स्मारक सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात भरली. आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाने उपवर्गीकरण अबकड लागू करण्यासाठी जो निर्णय घेतला त्याला विरोध दर्शवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने 27 जुलै 2026 रोजी मोठ्या प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे, निदर्शने आणि मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. परंतु सोलापूर या ठिकाणी 27 तारखेला याच प्रश्नावर दुसरा मोर्चा आहे आणि मग एकाच प्रश्नावर 2-2 मोर्चे निघण्यापेक्षा रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की एक दिवस आपण निदर्शनाचा कार्यक्रम घ्यावा. त्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने फक्त सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्याच्या वतीने, सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या वतीनं महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या उपवर्गीकरण अबकडच्या विरोधात हे निदर्शनाचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, आंबेडकर चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता 1 ऑगस्ट 2024 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 7 खंडपीठाच्या 7-6 विरुद्ध 1 असा जो निर्णय घेण्यात आला की राज्यातील ज्या अनुसूचित जाती 59 जाती आहेत त्या 59 जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय त्या राज्यांनी घ्यावा. सर्वोच्च न्यायालयाने अशा पद्धतीचा आदेश दिला. परंतु महाराष्ट्र सरकार सांगते की आम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही करणार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहित असताना अनुसूचित जातीच्या 59 जातींना 13% आरक्षण देण्याची भूमिका घेतली आणि या 59 जातींना एकत्र ठेवण्याची भूमिका भारतीय संविधानाने घेतलेली आहे. आज या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून 58 जाती एकीकडे आणि 1 जाती एकीकडे असा भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यातील सरकार, केंद्रातील सरकार या ठिकाणी करत आहेत. या निर्णयाला बदल करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने अबकडच्या विरोधात संपूर्ण राज्यभर आंदोलन घेतल्याचा निर्णय घेतला.